किती वॉशिंग मशीन वाटल्या, किती मिक्सर वाटले, किती साड्या वाटल्या, किती पैसे वाटले, किती तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केला, तरीसुद्धा बहुमत मिळू शकला नाही. ही बी जे पीची अवस्था आणि एकनाथ शिंदेची सुद्धा. 7 नगरसेवक, माजी नगरसेवक म्हणजे मागच्या टर्ममध्ये, मागच्या वेळेस निवडून आलेले नगरसेवक पळून नेले एकनाथ शिंदेनं, उद्धव ठाकरे यांच्याकडनं. आणि माजी नगरसेवक 120 नगरसेवक असे माजी टोटल मिळून, आणि त्यातले फक्त 98 जागा लढवून 29 निवडून आणू शकला एकनाथ शिंदे. आणि भाजप स्वतःचं बहुमत, त्यांना वाटलं एकनाथ शिंदेची गरज पण पडणार नाही, आपल्याला बहुमत भेटून जाईल. पण मराठी माणूस एकत्र होऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून यांची सत्ता हलवली पूर्ण. म्हणजे काही ठिकाणी 3,000 रुपये वाटत होते मतदानासाठी, काही ठिकाणी 5,000, काही ठिकाणी वॉशिंग मशीन अशा प्रकारे वाटत होते. पण कितीही तुम्ही हे केलं, पण स्वाभिमान कधी मोडला जात नाही, हेच म्हणावं लागेल. असं इलेक्शन खूप महत्त्वपूर्ण झालं. सत्तेचा दुरुपयोग, ज्या माणसाकडे काहीच नाही, मुख्यमंत्रीपद, पक्ष फोडला, मुख्यमंत्रीपद गेलं, चिन्ह गेलं, सगळं गेलं. तो माणूस ठामपणे लढला आणि 65 जागा जिंकून अभिमानात सांगतो, महाराष्ट्राला प्राऊड आहे तुमच्यावर उद्धव साहेब. जय महाराष्ट्र.